नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं सर्वांचं द मराठी गृहिणीमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे। आपण आज जो पदार्थ बघणार आहोत ना, तो आपल्या सर्वांच्याच जवळचा आहे। आपल्या मुलांना म्हणजे माझ्यासारख्या प्रत्येक गृहिणीला बाहेरचं काही घेऊन देण्यापेक्षा हाताने जर मुलांना बनवून देता आलं तर तो आनंद काहीतरी वेगळाच असतो। कारण की बाहेरच्या गोष्टी या कशा बनल्या जातात किंवा त्यामुळे काही धोका होऊ शकतो का याची नेहमीच काळजी आपल्याला असते। त्यामुळे आपण असे पदार्थ घरी बनवणार आहोत की जेणेकरून आपल्या मुलांना काहीही हानी होणार नाही। खारी तर मुलांचा सगळ्यांचा आवडीचाच विषय आहे। ही खारी बाहेर कोणत्या तेलात किंवा तुपात बनवली जाते हे आपल्याला माहित नाही, म्हणून आज साधी सोपी आणि खूप पटकन तयार होणारी खारी आपण बघणार आहोत। खारीसाठी आपल्याला फक्त 2 कप मैदा लागणार आहे। जर तुम्हाला जास्त खारी बनवायची असेल तर तुम्ही जास्त मोजमाप करून जास्तही घेऊ शकता। इथे मी एक छोटी वाटी 2 वाटी मैदा घेतलेला आहे आणि तो व्यवस्थित चाळून घेतलेला आहे। तुम्ही वाटीचं माप मोठ्या वाटीसारखंही घेऊ शकता किंवा मी जी वाटी घेतली आहे त्या प्रमाणात